मालक येतो म्हणले, आलोच म्हणले ताई 10-15 मिनिटात टमटम घेऊन. तर आपलं काय लय पसारा नाही, फक्त खायापुरतं घेतलंय. आता जीवाला काम कष्ट करायचं म्हणलं तर खाया तर लागतंयच. नाही खाऊन काम होतच नाही. खावं तर लागतंयच पोटाला. खाईल तेव्हा कामं होते ती. मग बघू आता. वडील, आई, बानू इथंच. बानूला मी जाईलच हळूहळू घेऊन. पण काय होतंय, एक काम म्हणजे 2 कामं करायला लागली ना तर अजून 2 कामं करण्याचं माझं बळ जातंय. काय का कशामुळे जातंय की बानूचा खायचा टाईम होतो, बानूला सुसू केलेली असती, बानू रडत असती, म्हणजे काय का होईना तिला बघावंच लागतं. म्हणजे स्पेशल माणूस लागतंय तिला. आणि मला तर काय बानूशिवाय करमत नाही. आणि लेकरं ठेवून तर मी कधी राहिले, पण असं कामाला 8-15 दिवस मी कामासाठी राहिलेले. 1-2 वर्ष काम, आणि ती पण काम काय 2 महिनेच राहिलेलं आहे काम, जास्त काम नाही. आमच्या इथनं जत्रा झाली की तिथनं 15 दिवसांनी तर बंद होतं सीजन. 2 महिने काम करायचं आपलं. घरात घर होतंय म्हणल्यावर काय अडचण नाही करायला. तर तात्या म्हणत होतं की आता इथं बाळ चाललं कामाला, कसं काय करावं. तर काय करावं, आपल्याला थोडंसं काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे धडपड. आणि मी नाही पाऊल उचललं आणि जर मी इथंच बसले तर घरची माझ्याबरोबर सगळीच उपाशी मारते ती. आणि मला ते नको आहे. कारण मी उपाशी मेली तरी चालेल, पण घरच्यांना मी खायला घालणार आहे. तर तात्या चालले तर बघ. काल परवा दिवशी एवढं पेलं होतं की त्यांचं नाक आहे का नाही इथं पूर्णपैकी फुटलंय. काय सांगावं. त्यांना दवाखान्यात न्यायला म्हणलं तरी पैसे नाही. मी बानूला दवाखान्यात नेलं नाही, कारण माझ्याकडे पैसेच नाही. माझ्या यूट्यूबला काय प्रॉब्लेम आलाय माहिती आहे का, की कुणीतरी माझे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आलाय. आता काय सांगावं तुम्हाला. माझा काय 4 महिने झालं यूट्यूबचा पगार काय झालेला नाही. त्याच्या भरोश्यावर तर राहिली तर उपाशी मरायची पाळी येईन. आणि त्या पुरीसाठी मला करावंच लागतंय. 4 पैसे ठेवावंच लागतात मागं, कारण कोणची वेळ सांगून येत नाही. म्हणून तर आई मला म्हणत होती, काय तू मनाचाच कारभार करायला लागली, चालली तू 11 वाजल्या. तू मनाचाच कारभार करायला लागली, चालली तू कामाला, लेकरांकडे लक्ष, इकलीच चालली. अगं तू असा विचार नको करू. तू असा विचार कर की आपल्याला आपल्या पोरगी घराच्या बाहेर काढत नाही. पोरीला नुसतं संबळ म्हणते, तिला 2 कामं करायची, अजून 2 कामं करल ती. जर मी बानूला नेलं भावा बहिणीनं तर मी काम एकच काम करू शकते, फक्त थापून पटकन. आणि ते पण घाई थापायचं असलं तरी पटकन असं वाटतं की बाई उशीर झालाय का, की बानूला उशीर होईल, तिथनं दूध तापायचं, तिथनं आंघोळ. म्हणजे मला कमीत कमी 2-2:30 वाजता जेवायला भेटतंय मला. मग तुम्ही सांगा मला की मग इथं तर बानू व्यवस्थित राहिले. आणि मी हातराय पांघराय का, एक हातरायला आणि एक पांघरायला चालवले. आणि आता गारटा एवढा आहे की आधीच ती आजारी आहे ना, अजून तिला नेलं तर अजून जास्त आजारी पडेल. म्हणून मी म्हणलं की 5-6 दिवस राहू दे म्हणलं बानू इथं, मी नेते म्हणलं. आणि तसं बी मला इकलेला करू पण वाटणार नाही. कसं आहे, उन्हाळा लागला ना तर मी बानूला नेलंच. आणि मी रोज आहेच की इथं. जर रविवारी पणला आणून देईन ना घरामध्ये माल मटेरियल, आहे का नाही. मला तर थोडी तिथं मी आनंदाने खाऊ शकते. मग असा विचार आमची आई करत नाही. ती जर काय असतंय की तिला असं वाटतं की मी कुठंच जाऊ नये. अरे कुठं नाही जाऊन कसं होणार आहे, खाया तर लागणारच आहे. आज 2 दिवस झालं तिची माझी भांडण आहेत. पण मी म्हणलं होतं, आलं तर मनात माझ्या. परत मी म्हणलं की नको, आपल्यामुळं हिची आबरू घालवायला नको. आपली तर गेलेलीच आहे, पण हिची तर नको घालवायला. म्हणून मी परत गप बसली. म्हणलं बोल बाई, किती बोलायचं आहे ते, तुला काय बोलायचं ते बोल म्हणलं. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं महत्त्वाचं, की मी यूट्यूबच्या भरोश्यावर नाही जगत. आणि यूट्यूबचा पगार माझा 4-5 महिने होत आला की अजून झालेला नाही. आणि झालेला असला तरी माझा काही एवढा होत नाही. फक्त 1-2 महिने, 1 महिना मी पूर्ण काढू शकते, माल भरू शकते, एवढा माझा पगार होतोय. म्हणजे एक महिना मी काढू शकते असा पगार होतोय. तर त्यात भरपूर अशा गोष्टी आहेत. त्या यूट्यूबच्या पगारावर मी, माझे आई वडील, आणि दीक्षा तर काय हॉस्टेल आहे, ती बानूचा खर्च महिन्याचा
1000 रुपये दुधाचं वरचं तिचं बिस्किट ही काय का होईना एवढं होत नाही भावा बहिणीनं. एका बाईचे कितीही बळ बांधा, त्या एका बाईने कितीही कंबर बांधून काम केलं ना तरी पण काही होत नाही. मला हे पण कामं करत करत मी यूट्यूब तर चालू ठेवणारच, मिळू नाही तर नाही मिळू, पण मी यूट्यूबला माझं रोज हेडव तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटणारच आहे. ती भलं ती कसलं का असं ना, कसलं तर म्हणजे ती घरातला असू बाहेरचा असू कामाचा असू मी टाकतच राहणार आहे, मिळू नाही तर नाही मिळू. मी अशी अपेक्षाने आलते की माझ्या पुरीचा इलाज मोठ्या दवाखान्यामध्ये मी चालू करेन, पण काही कारणांनी काही लोकांनी काहीतरी केलं, काय झालं मला माहीत नाही. जे केलं त्यांना देव शिक्षा देईलच, किंवा नसल केलं तर माझ्याकडून तर काही झालेलं नाही. वहिनीचं एवढा प्रयत्न करतात माझ्यासाठी, एवढं धडपड करतात वहिनी की आज ते कुठं कुठं तोंड देतात माझ्यासाठी. मग आता भलं आहे, मला मान्य आहे की वहिनीला करमणार नाही, पण मला पण करमणार नाही. कारण मी आज त्यांना सोडून चालले. आम्ही 2 खिल्लाऱ्या गाया असल्यासारखं होतो, म्हणजे एका संशयनं आणि एका मनाने आणि एका याने कामं करत होतो आम्ही कोणत्याही गोष्टी. वहिनीने त्यांच्या मनातल्या मला सगळ्या शेअर करत होत्या, मी ते माझ्या मनातलं शेअर करत होती. हलकं व्हायचं थोडंसं, पण आता तर होईलच. पण आता मी कामात तर गुंतली तर मला येणं होणार नाही. आणि बानू इथे राहणार आहे. बघू आता हळूहळू मी बानूला पण नेल, पण एवढंच की सुरुवातीला आता मला तिथं जाऊन राडा ही आवरावं लागल, थोडं खाया पिया पोटाला बघावं तर लागलच का नाही भावा बहिणीनं सांगा. तर तिथं गेल्यावर मी हेड्यावर नक्कीच बनवेल, तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल, नक्कीच जे जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण एवढीच अपेक्षा करते की जास्तीत जास्त शेअर करा माझ्या बानूसाठी. एक आईपासून लेकरू लांब होतंय म्हणजे मी तिला सोडून जाते कामाला. कसं आहे मला तर लय हृदय भरून येतं माझं. कसं आहे माहिती आहे का, बानू खरंच माझ्या जीवाचं प्राण आहे. तिला काय झालं तर आज 3-4 दिवस झालं एवढं पोट भरून मी जेवते मी, असं काही नाही की मी जेवत नाही, पण जेवते, पण एवढं पोट भरून जेवण आहे की कारण मनामध्ये काय पण येतं विचार, काय पण येतात तिला झालं तर आमचं काय होईल, म्हणजे असते. आता काय बोलावं तुम्हाला. तर जाऊ द्या, चालले तर मी आता काय लय लांब नाही, इथंच आहे, शिव बाहेरच आहे. पण एवढंच की आईनं समजून घ्यायला पाहिजे मला, कारण ती बोलण्यात भरपूर असं बोलून जाते की तुमच्यासाठी लय करती, म्हणजे तोडल्यासारखं बोलती. माया आहे तिला असं काय नाही, पण तोडल्यासारखं बोलती ती. म्हणजे भरपूर अशा गोष्टी काय आहेत प्रश्नाला, आता काय तुम्हाला सांगावा. प्रत्येक आईचं असतंय, प्रत्येक लेकीचं असतंय, पण माझ्या मनाला गोष्टी ते लागून जातात. कारण माझं तर नशीब चांगलं असतं ना, तर आता ही वेळ आली नसती माझ्यावर कष्ट करायची आणि लेकरं सोडून लांब राहायची. बरोबर आहे की नाही. माझं नशीब फुटकं की मला साथीदार चांगला भेटला नाही. कारण मी तुम्हाला सांगते, त्या विटभटीवर जोडी लागते. तर दादा नावाचा एक माणूस आहे, भरपूर चांगला माणूस आहे. ते एवढी साथ देते, म्हणजे आता तुम्ही काय पण समजता की एक मैत्रीण म्हणा, एक बहीण म्हणा, काय का म्हणा ना, अशा गोष्टीने आम्ही काम कष्ट करतो, मिळून करतो. पण कसं आहे माहिती का, लोक नावं ठेवायला असतात, पोचायला कोणच येत नाही. हे मी मनात ठरवते आणि काम करते. कुणी काय का म्हणा, कुणी मला आणून देत नाही. म्हणजे आमच्या गावातली लोक नावं ठेवतात. ती कसं आहे माहिती का, त्यांना नावं ठेवायला आपण जागा देत नाही म्हणून लोक नावं ठेवतात. ती पण असावं लागते ती नावं ठेवणारी. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय, तर मी पुढचा एक हेडो बनवते, कारण माझ्या भावना खरंच लय भरून आले त्या. आम्ही काय बोलावं ती मला समजा नाही. की माझं काही चुकलं असेल तर नक्कीच मला सांगत जावा भावा बहिणींनो. आणि आता तुमची ज्योतिताई काम करायला चालली वीटभट्टीवर. तर बाय.